भाजपचे पुण्यातील विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांचं आज पहाटे पुण्यातून अपहरण करण्यात आलेलं आहे। मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेले असताना 4 जणांनी त्यांना जबरदस्ती कारमध्ये बसवून नेले। या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा सध्या शोध सुरू आहे। राज्यपाल पदाचं आमिष दाखवत तामिळनाडूतल्या एका शास्त्रज्ञाला 5 कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आलेला आहे। दरम्यान नाशिक मध्यवर्ती गुन्हे शाखेने नागपुरातून एका आरोपीला अटक केली। मतमोजणीच्या दिवशीच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मतांची पडताळणी झाली असल्याची माहिती नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। दरम्यान एका निकाल लागल्यानंतर पुन्हा अशी पडताळणी करण्याची तरतूद नसल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं। देशातील पहिला ईव्हीएम विरोधातील ठराव हा साताऱ्यातील कोळेवाडीमध्ये करण्यात आलेला आहे। ईव्हीएम नको म्हणत बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली। यंदा कापसाच्या दरामध्ये सातत्याने घसरण सुरू आहे, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये लाखो क्विंटल कापूस घरामध्येच पडून आहे, त्यामुळे कापसाला 10,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। रब्बी हंगामात अमरावतीतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गहू आणि हरभऱ्याची लागवड केलेली आहे। दरम्यान हरभरा पिकात बैलजोडीच्या माध्यमातून डवरणी करत अंतर्मशागतीचं काम आता वेगानं सुरू झालं। हिंगोली जिल्ह्यामध्ये यंदा रब्बी हंगामात गहू आणि हरभऱ्याबरोबरच करडईची सुद्धा शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे। मात्र ढगाळ वातावरणामुळे करडईवरती बुरशीजन्य मावा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नामध्ये फटका बसण्याची शक्यता आहे। नाफेड कडून बाजारामध्ये खरेदीसाठी आणला जाणारा कांदा हा उन्हाळी कांदा नसून लाल कांदा आहे असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं केलेला आहे। त्यामुळे नाफेडचं कांदा खरेदी प्रकरण आता पुन्हा एकदा वादामध्ये सापडलं आहे। वाशिम जिल्ह्यातील बाजारामध्ये नवीन तूर येण्यासाठी अवघा 1 महिन्याचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना तुरीच्या दरामध्ये सातत्याने घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे। तुरीच्या दरामध्ये 1 ते 1,500 रुपयांची घसरण झाली आहे। शासनाने सुरू केलेल्या खरेदी केंद्रावरती शेतकऱ्यांची परवड सुरूच आहे। धाराशिवमध्ये खरेदी केंद्र सुरू होऊन महिना लोटलेला आहे, तरी सुद्धा 19 खरेदी केंद्रांवरती केवळ 50,000 क्विंटल खरेदी झाली आहे। सध्या रब्बी हंगामामध्ये सुरू आहे आणि काही वर्षांपूर्वी शेतकरी प्रामुख्याने सूर्यफूल, करडई, तीळ, जवस, भुईमूग अशा तेलवर्गीय पिकांचं उत्पन्न घेत होते। मात्र त्यातून फारसं उत्पन्न मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी या तेलवर्गीय पिकांकडे आता पाठ फिरवली आहे। धाराशिवमध्ये 25हून अधिक शालेय विद्यार्थ्यांना अचानक उलट्यांचा त्रास सुरू झालेला आहे। उमरग्यातील गांधी विद्या मंदिर इथल्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्रास झाल्यामुळे खळबळ माजली आहे। या विद्यार्थ्यांना सकाळी रक्तवाढीच्या गोळ्या दिल्या होत्या आणि त्यानंतर त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झालेला आहे। दरम्यान ही बाब कळताच आरोग्य विभागाने तातडीने तपास सुरू केला आहे। स्वामीनारायण मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती जळगावातून जाणाऱ्या मुंबई नागपूर महामार्गाच्या मार्गात बदल करण्यात आलेला आहे। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे बदल केले गेले। चिपळूण नगर परिषदेने अनेक इमारतींना धोकादायक म्हणून नोटीस दिलेली आहे आणि सील केलेलं आहे। मात्र खुद्द चिपळूण नगर परिषदेची इमारत ही धोकादायक स्थितीमध्ये आहे। या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते जयंत जाधव यांनी तक्रार केली आहे। अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नेत्र विभागातील डोळ्यांच्या शस्त्रक्रिया महिनाभरापासून बंद आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची मोठी गैरसोय होती। लातूरचे माजी खासदार सुनील गायकवाड यांना अमेरिकेमध्ये इंटरनॅशनल सोशल इम्पॅक्ट लीडर अवॉर्ड प्रदान करण्यात आलेला आहे। खासदार पदावरती असताना केलेल्या विविध सामाजिक कामांबद्दल त्यांचा हा गौरव केला जातो। हिंगोली नगर परिषदेकडून मालमत्ता करामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। दरम्यान ही करवाढ मागे घेण्याची मागणी व्यापारी महासंघाने केलेली आहे। मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे। सांगलीच्या कुपवाड ते लक्ष्मी मंदिर रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे। रस्त्यावरच्या धुळीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत। प्रशासनाने या समस्येची दखल घेण्याची मागणी आता नागरिक करत आहेत। बीड जिल्ह्यातील विविध गावांमध्ये सध्या जत्रा सुरू आहेत, मात्र या जत्रांमध्ये जुगाराचे अड्डे चालवले जात आहेत। यावरती पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आता सामाजिक कार्यकर्ते करत आहेत। तसंच आंदोलनाचा सुद्धा इशारा दिला आहे। जळगाव शहर वाहतूक पोलीस ॲक्शन मोडवरती आलेले आहे। वाहतूक नियमांचं पालन न केल्यामुळे वाहतूक पोलिसांनी 100हून अधिक दुचाकी आता जप्त केल्या। जळगावमध्ये दुचाकी चालवणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांवरती कारवाई करण्यात आलेली आहे। शहरातील विविध क्लासेस आणि महाविद्यालयाच्या बाहेर ही कारवाई करण्यात आली आहे। अकोल्यामध्ये 2
मण्यार सापांची झुंज पाहून नागरिक भयभीत झालेले आहेत। तात्काळ सर्पमित्रांना बोलवत दोन्ही सापांना नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आले। जव्हारमधील पतंगशहा कुटीर रुग्णालयामध्ये आज आरोग्य आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं। या शिबिरामध्ये पालघरचे विद्यमान खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी रुग्णांची तपासणी केलेली आहे। काही रुग्णांच्या हाताला प्लास्टर सुद्धा लावलेला आहे। लातूरमध्ये आजपासून 13 डिसेंबरपर्यंत होमगार्ड वर्धापन दिवस साजरा करण्यात येतोय। याचाच एक भाग म्हणून होमगार्डच्या वतीने स्वच्छता मोहीम हाती घेत प्रशासकीय इमारत आणि परिसरातील स्वच्छता करत वर्धापन दिनाची सुरुवात करण्यात आली आहे। जळगावमध्ये माजी सैनिकांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी विशेष लोकशाही दिनाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। दरम्यान यावेळेला शहीद सैनिकांच्या परिवारांना मे महिन्यापासून भूखंड वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। वर्ध्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 108 एसटी बसेसचा वापर करण्यात आला होता। दरम्यान यातून परिवहन महामंडळाला 24 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं। राज्यात वाघांची संख्या वाढलेली असून विदर्भामध्ये सर्वाधिक वाघ असल्याची माहिती समोर आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये 444 वाघांची संख्या असून विदर्भामध्ये 395 वाघ आहेत। संसदेमध्ये ही आकडेवारी सध्या जाहीर करण्यात आली। सिंधुदुर्गमध्ये शस्त्रसेना ध्वजदिन निधी संकलनाचा जिल्हाधिकाऱ्यांचा हस्ते शुभारंभ करण्यात आलेला। दरम्यान यावेळेला कारगिल युद्धातील सैनिकांचे सन्मानित करण्यात आलेले। बिहारचे राज्यपाल डॉक्टर राजेंद्र आर्लेकर यांनी सपत्नीक कोकणचा तिरुपतीहून ओळख असलेला वेंगुर्ले आरवली श्रीदेव वेतोबा आणि सातेरी देवीचं दर्शन घेतलेलं आहे। देवस्थानच्या अध्यक्षांकडून राज्यपालांचं स्वागत करण्यात आलंय। जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी देशी विदेशी पर्यटकांनी गर्दी केलेली आहे। लेणी परिसरामध्ये विद्यार्थ्यांच्या सहलींची सुद्धा मोठी रेलचेल सध्या पाहायला मिळते। बीडच्या श्री क्षेत्र दत्त मंदिर कोल्हारवाडीमध्ये दत्त जयंती उत्सवास थाटामाटामध्ये सुरुवात झालेली आहे। 7 दिवस चालणाऱ्या जयंती उत्सवाचा शोभायात्रेने प्रारंभ झाला आहे। नाशिकच्या दिंडोरीमध्ये हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सप्ताह सोहळ्यादरम्यान नरहरी झिरवळ आणि इंदुरीकर महाराजांनी फुगडीचा फेर धरलेला आहे। याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो। एक मताने ठराव करून त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि बेळगाव संदर्भामध्ये माझी भूमिका देखील जिव्हाळ्याची आहे, कारण 1986 साली जे आंदोलन झालं त्यामध्ये देखील सीमा आंदोलनामध्ये मी बेळगावच्या तुरुंगात देखील होतो आणि त्यामुळे बेळगावच्या मराठी भाषिकांच्याबद्दल जे जिव्हाळ्याचे संबंध जे आहेत ते गेल्या अनेक वर्षापासूनचे आहेत। आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी एक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि कर्नाटकचा मुख्यमंत्री यांची एक संयुक्त बैठक बोलवली होती आणि त्या बैठकीमध्ये देखील हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट असल्यामुळे या ठिकाणी मराठी भाषिकांवर कुठलाही अन्याय होऊ नये, अत्याचार होऊ नये अशा प्रकारची भूमिका कर्नाटक सरकारने घ्यावी अशा प्रकारच्या देखील स्पष्ट सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी केल्या होत्या। आणि आज खरं म्हणजे दुर्दैवी प्रकार आहे, मराठी भाषिकांचा मेळावा महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केला होता आणि तो मेळावा होऊ नये याचा पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी कर्नाटक सरकारने केला। कर्नाटक सरकारने एक दडपशाही केली आणि जे आंदोलनकर्ते होते ते माजी आमदार असतील, माजी महापौर असतील, अनेक लोक शेकडो मराठी भाषिकांना वेगवेगळ्या तुरुंगामध्ये डांबण्याचं दुर्दैवी प्रकार त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून याचा मी जाहीर निषेध करतो, धिक्कार करतो। आणि आज वरिष्ठ सभागृहात विधान परिषदेमध्ये देखील सरकारची भूमिका आणि शिवसेना पक्षाची भूमिका मी मांडली, मुख्यमंत्री महोदयांनी देखील सरकारची भूमिका मांडलेली आहे। त्यामुळे सरकारची भूमिका एकच आहे की कर्नाटकमधील मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्रातली 12.5 कोटी जनता पूर्णपणे खंबीरपणे उभी आहे आणि जे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण सुरू आहे यासाठी देखील महाराष्ट्र सरकारच्या वतीने अनेक तज्ज्ञ वकिलांची फौज काम करते आहे आणि आणखी जे जे काही करावं लागेल ते आपण करू। त्याचबरोबर सीमावर्ती भागामध्ये देखील अनेक शैक्षणिक संस्था आहेत, त्यांना मुख्यमंत्री निधीतून अनुदान देखील आपण दिलं
त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीमधून देखील आपण त्या भागातल्या लोकांना सुविधा उपलब्ध करून दिली, जेणेकरून मराठी भाषिकांना न्याय मिळेल. आणि म्हणून मराठी भाषिकांच्या मागे पूर्णपणे महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे. त्याचबरोबर एक दुसरा प्रकार मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की त्यांच्या सभागृहामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा जी आहे ही काढण्याच्या बद्दल प्रयत्न सुरू आहे. त्या बाबतीत देखील त्यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर फक्त महाराष्ट्राचे नाही तर अवघ्या देशाचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या देशासाठी जो त्याग केलेला आहे याचा जी काही जाणीव कर्नाटक सरकारने देखील ठेवली पाहिजे. आणि आपल्या सभापती नीलमताई गोरे यांनी देखील स्वतः सांगितलं आहे की तिकडच्या सभापतींना कळवून या ठिकाणी ती स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा काढू नये अशा प्रकारचा आवाहन देखील त्यांनी केलं आहे. आणि सरकार देखील या भूमिकेशी सहमत आहे. आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारे देखील कर्नाटक सरकारचा मी या ठिकाणी धिक्कार करतो, निषेध करतो. कर्नाटक में आज जो मराठी भाषिक है उन्होंने मराठी भाषिक लोगों का एक भाईंदर पश्चिममध्ये नागरिकांनी मातीने भरलेले चक्क 100 डंपर रोखलेले आहेत. या डंपरमुळे चांगला रस्ता मातीमय झाला आहे, त्यामुळे वाहन चालकांना खूप त्रास होत असल्याचं म्हणत नागरिकांनी रस्त्यावरती उतरून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. भाईंदर मेट्रो कारशेडसाठी 1406 झाडं हटवली जाणार आहेत. दरम्यान यापैकी 832 झाडांची कत्तल केली जाणार असून 574 झाडांची दुसऱ्या ठिकाणी लागवड केली जाणार आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांना महानगरपालिकेने वापरासाठी भाडेतत्वावरती दिलेल्या 22 इमारतींचं भाडं पोलिसांनी थकवलेलं आहे. पोलिसांनी महापालिकेचे 7,55,12,000 रुपये भाडं देणं बाकी आहे. पुण्यातील घोरपडीतील ज्वेलर्सच्या दुकानामध्ये बंदुकीचा धाक दाखवत 2 व्यक्तींनी दुकानात दरोडा टाकलेला आहे. या घटनेमध्ये दुकानदार किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान मुंडवा पोलिसांकडून या घटनेबाबत अधिकचा तपास सुरू आहे. पुण्यातील मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक करण्यात आलेली आहे. पुण्यासह मुंबईतील जैन मंदिरामध्ये चोरट्याकडून चोरी करण्यात आलेली होती. दरम्यान स्वारगेट पोलिसांनी मुंबईच्या गोरेगावमधून या चोरट्याला अटक केली आहे. डहाणूच्या कासा बाजारपेठेमध्ये 4 दुकानांचं शटर फोडत चोरी करण्यात आलेली आहे. दरम्यान चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. जळगाव महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजपाकडून निषेध मोर्चा करण्यात आलेला आहे. महानगरपालिकेच्या ब्रिटिशकालीन पाईपलाईन चोरी प्रकरणात माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांचं नाव समोर आलं होतं. दरम्यान महाजन यांना अटक करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये शरद पवार गट आक्रमक झाला आहे. बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराविरोधामध्ये ठाकरे गटाने आज सिंधुदुर्ग निषेध नोंदवलेला आहे. सरकारने कारवाई केली पाहिजे. शेजारी माजी राष्ट्रपतींचं संरक्षण आपण करतोय, पण तिथल्या हिंदूंचं आपण संरक्षण करू शकलो नाही, ही खेदाची गोष्ट असल्याची टीका वैभव नाईकांनी केली. धाराशिवमध्ये नगरपालिका कर्मचाऱ्यांनी 1 दिवस धरण आंदोलन केलेलं आहे. मेडिकल बिल, निवृत्ती वेतन अशा विविध मागण्यांसाठी कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले. बीडच्या तहसील कार्यालयाबाहेर सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्षवेधी आंदोलन केलेलं आहे. स्वस्त धान्य दुकानांवरती निकृष्ट दर्जाचं धान्य वाटप होत असल्याचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना या धान्याची खिचडी शिजवून भेट म्हणून दिली. जालना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दिव्यांगांनी आंदोलन केलेलं आहे. दिव्यांगांना उठबस करण्यासाठी 200 चौरस फूट गाळा राखीव जागेमध्ये बांधण्यात आलेला होता, मात्र तो पाडण्यात आलेला आहे. तसंच इतर अनेक मागण्यांसाठी दिव्यांगांनी आंदोलन केलं आहे. जळगावच्या चोपडामध्ये नगर परिषदेच्या सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पगारवाढ देण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळेला केली आहे. एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतो.